ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. बाप रे प्रेक्षकांनो, आज दोन मोठे मोठे बॉम्ब फुटलेत. ते म्हणजे असे की सायली आणि सचिन दोघांनी एकमेकांना बघितलंय. सायलीने साक्षी सोबत सचिनला पाहिलंय आणि तिला कळलंय की साक्षी शिखरेच सचिनची गर्लफ्रेंड आहे. आणि दुसरं म्हणजे नागराजला कळलंय की सायली आणि अर्जुनला प्रियाचं कोडच सुटलंय. बाप रे बाप, आजचा एपिसोड खूप मोठा दाखवलाय त्यांनी. पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. सुरुवातीला आपण बघतोय सायली आणि प्रिया घरी आल्यात. सायली प्रियाला म्हणत असते, ये प्रिया ये. प्रिया पाणी पाणी करूनच घरात शिरली आहे. ते एवढं मोठं वाण सामान घेऊन तिला दमायला झालाय. विमल आधी प्रियाला पाणी देते. मग पूर्णाजी विचारतात, काय ग बाई तन्वी, अगं एवढं मोठं वाण सामान, अगं गाव जेवण घालणारेस की काय? प्रिया म्हणते, पूर्णाजी अगं मी तर हरभऱ्याची डाळ घ्यायला गेले होते, सायलीने एवढं मोठं सामान घ्यायला लावलं. सायली म्हणते, पूर्णाजी अचानक मला ही मार्केटमध्ये भेटली, माझा पाठलाग करत होती ही. प्रिया एकदम शॉक होऊन जाते बरं का सायली असं बोलते तेव्हा. मग सायली लगेच तिचे शब्द फिरवत म्हणते, नाही म्हणजे नेहमीप्रमाणे असं वाटलं मला पूर्णाजी की ही माझा पाठलाग करते आहे, पण नाही, ही फक्त आज हरभऱ्याची डाळ घ्यायला आली होती मार्केटला. मला वाटलं अनयसे आम्ही भेटलोय तर घेऊन टाकू वाण सामान. कल्पनाताई म्हणतात, बाई सायली हे बरं केलं तू, त्या निमित्ताने आपल्या तन्वीला मार्केटमधलं वाण्याचं दुकान कळलं. विमल म्हणते, तन्वीताई संध्याकाळी स्वयंपाकात जे लागणार ते आणलं ना तुम्ही सगळं? प्रिया म्हणते, आणलं, सगळं आणलंय. पूर्णाजी प्रियाची आणखीन मजा घेत म्हणतात, अगं ये तन्वी, तुला पोळ्या शिकायच्या होत्या ना बेटा माझ्या हातच्या, चल चल तुला शिकवते आता, हां चल. प्रिया म्हणते, हो आले आले. सायली लगेच म्हणते, मी निघते हा आई. प्रिया पटकन उभी राहते आणि म्हणते, तू कुठे निघालीस? तुझं तर सगळं काम झालं होतं ना सायली? लगेच पूर्णाजी म्हणतात, बाहेर जाणाऱ्या माणसाला असं विचारू नये तन्वी. अगं तू जेव्हा बाहेर जातेस तेव्हा आम्हाला सांगतेस का काही? आता तुला कशा लगत चौकशा हव्या या सगळ्या? प्रिया म्हणते, नाही नाही तसं काही नाही पूर्णाजी, मी सहजच विचारलं होतं ग. सायली म्हणते, माझं आणखीन एक काम राहिलंय बाहेरचं करायचं, ते मी करून आले. सायली आता आलेच हं आई असं म्हणून निघाली आहे बरं का. प्रियाला सायलीने पुन्हा घरात अडकवलं आणि सायली बाहेर पडली. आता ते त्या शाळेत जातात प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली, आणि तिथे त्यांना बबली त्या शाळेतला जे त्या बबलीचा दाखला आहे तो दिसून जातो. प्रियाला कळलंय जे कळायचं ते. पूर्णाजी म्हणतात, जा तन्वी हातपाय धुवून ये. प्रिया म्हणत असे, हो आले हं पूर्णाजी आले. पूर्णाजी म्हणतात, लवकर ये, शिकवते हं तुला पोळ्या. प्रियाला आता घरात थांबण्याव्यतिरिक्त पर्यायच नाहीये. कल्पनाताई आणि विमल हसत असतात प्रियाला. सायली बाहेर येते आणि अर्जुनला फोन करते आणि म्हणते, हॅलो अहो मी निघाले, कुठे आहात तुम्ही? अर्जुन म्हणतो, मी किशनराव विद्यालयात जाऊन आलोय, तर जानकी पाटील विद्यालयात जातोय. सायली म्हणते, तिकडे का चाललात तुम्ही? अर्जुन म्हणतो, सगळं सांगतो, तू पटकन ये, मी लोकेशन पाठवतोय तुला. सायली म्हणते, बरे आलेच, रिक्षाने येते हं. असं म्हणून सायलीने एका रिक्षावाल्याला थांबवलंय आणि रिक्षात बसून आता ती त्या शाळेत पोहोचलेली आहे असं दाखवलंय त्यांनी. आता अर्जुन आणि सायली तिथे विचारतात की सोनाली सदाशिव लोखंडे आणि बबली सदाशिव लोखंडे यांचा दाखला दाखवा बरं आम्हाला. मग तिथे त्या शाळेमध्ये अर्जुन आणि सायलीला तो दाखला दाखवण्यात येतोय आणि बबली ही सदाशिव लोखंडे यांची मुलगी आहे. आणि अर्जुन सायलीला आता क्लिअर झालंय की तो जो फोटो आहे ना, तो फोटो सायलीचा नसून तो प्रियाचा आहे. अर्जुन आणि सायली सगळ्यात आधी फोटो पाहून हादरले आहेत बरं का. सायली म्हणते, बापरे फोटो पाहिला का बबलीचा? अर्जुन आणि सायली दोघे एकदम सायलेंट झाले बरं का प्रेक्षकांनो हे सत्य कळल्यावर. सगळ्यात आधी तर अर्जुनने तो फोटो त्याच्या मोबाईलमध्ये घेतलाय, विचारलंय त्यांनी, परमिशन घेतली आहे. अर्जुनने तो फोटो वगैरे घेतलाय आणि त्यांना थँक्यू म्हणलंय. आधी सगळी माहिती त्यांनी तपासली आहे, सदाशिव लोखंडे, पत्ता वगैरे वगैरे, आणि त्यांना कळलंय की ही बबली म्हणजे प्रिया सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडेची मुलगी आहे. हे सगळं ऐकल्यावरती त्यांना काय फील झाला असेल विचार करा प्रेक्षकांनो. आता इथून पुढे सीन दाखवलाय त्यांनी प्रियाचा. प्रिया पोळ्या लाटतेय पण तिला नाव त्या पोळ्या जमेना. प्रिया त्या पोळ्या लाटून अशी हातात घेत असते. कल्पनाताई तिला म्हणत असतात की बाई तन्वी, तुझं नशीब चांगलं आहे बरं का. पूर्णाईंना ताबडतोब माई मावशींकडे जावं लागलं, त्या असत्या ना तर त्यांनी तुला बसून तिथे पोळ्या शिकवल्या असत्या आणि लक्ष दिलं असतं तुझ्याकडे. पोळ्याच बनवतीये का नकाशा करतेस? विमल हसून म्हणते, अहो बघा ना वहिनी, पोळीला पीठ कमी आणि आपल्या तन्वीताईच्या केसाला जास्ती पीठ लागलंय. प्रिया अशी नुसती बघत असते तिच्या पोळ्यांकडे. आता इकडे अर्जुन आणि सायली यांच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. झालेल्या सगळ्या गोष्टींचा ते दोघं विचार करत असतात की नागराजने घातलेलं ते कोडं ते म्हणजे प्रिया
आणि प्रियाच आपलं घर पोखरतीये. रविराजांनी सांगितलेलं ते ब्लड टेस्टचं सत्य, सगळ्या गोष्टी या दोघांच्या डोक्यात प्रियाचा ब्लड ग्रुप पण वेगळा आहे, तिचा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप वेगळा आहे, हे सगळं त्यांच्या डोक्यात फिरतंय. डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वगैरे वगैरे. आता राहिली सायली फक्त एकच टेस्ट प्रेक्षकांनो, DNA ची टेस्ट. आय थिंक सो तीही लवकरच हे करतीलच असं वाटतंय. अर्जुनला पण आठवतंय की प्रिया आली सगळ्यात पहिल्यांदा तन्वी म्हणून त्याच्यासमोर. हे सगळं ते सारखा विचार करत असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे दोघं सोबतच ओरडतात, म्हणजे प्रियाच बबली लोखंडे आहे. सायलीला अर्जुन म्हणतो, तू बोल सायली, आधी तू बोल. सायली म्हणते, अहो प्रियाचा फोटो पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात आली, आपण तिकडे म्हणजे तिथे प्रियाचा, त्या गाठोड्यात प्रियाचा फोटो होता. इतके दिवस आपण तो माझा फोटो समजत होतो, एवढे दिवस ते गाठोडं माझं समजत होतो, ते प्रियाचं निघालंय. प्रियाच्या गाठोड्याचा इथे थोडा फ्लॅशबॅक दाखवलाय त्यांनी. अर्जुनही म्हणतो, हो येस, इतके दिवस आपण चुकीच्या दिशेने विचार करत होतो. अगं सायली, ती खोटं बोलत होती आपल्याशी प्रिया. ती खरी कोण आहे आणि कोण बनून आपल्या घरात शिरली याचा आपण कधी विचारच केला नाही. सायली म्हणते, अहो ते गाठोडं महिपतच्या घरात लपवलं होतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे महिपत आणि नागराज या दोघांना माहित होतं. सायली म्हणते, प्रिया ही बबली सदाशिव लोखंडे, तन्वी नाही. अर्जुन म्हणतो, येस खरं आहे तुझं. सायली आता अर्जुनला म्हणते, हे दोघं कॅफेमध्ये बसले ते का? सायली म्हणत असते अर्जुनला, आत्ता त्या नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर कळतंय, म्हणजे जिथे मयसभा आहे, जिथे पाणी आहे, तिथे पाणी नव्हतं. म्हणजे प्रिया ही तन्वी आहे हे आपल्याला वाटत होतं एवढे दिवस. म्हणजे आपल्या प्रिय घराला पोखरणारं सत्य हेच होतं की ही तन्वी किल्लेदार नसून ही बबली सदाशिव लोखंडे आहे. बाप रे. अर्जुन म्हणतो, म्हणजे नागराज आणि महिपत या दोघांनी मिळून सुभेदारांसाठी केलेली खूप मोठी कॉन्स्परन्सी आहे ही सायली, खूप मोठी कॉन्स्परन्सी आहे. 22 ते 25 वर्षापासून चाललेली एक मोठी कॉन्स्परन्सी. सायली म्हणते, अहो पण बघा ना, नागराजने महिपत सोबत मिळून रविराज काकांना मारण्याचा प्लॅन केला 22 वर्षापूर्वी. पण प्रिया तर तेव्हा लहान असेल आणि ती आश्रमात सुद्धा नसावी, मीही नाही. पण प्रियाने हे सगळं का केलं? ही अचानक अशी समोर का आली तन्वी बनून? आपल्याला कळायला हवं ना. अर्जुन म्हणतो, चल सायली घरी जाऊ आणि तिला डायरेक्ट जाब विचारू, तिने हे का केलं. चल, तिला आता उत्तर द्यायलाच हवं. अर्जुन आता ती गरम कॉफी प्यायला लागतो बरं का, जायचं म्हणून, आणि त्याच्या जिभेला चटका बसतो. त्याला खूप घाई झाली आता प्रियाचं सत्य सगळ्यासमोर आणण्याची. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड टू मच इंटरेस्टिंग आहे, बरं शेवटपर्यंत बघत राहा. अर्जुनच्या जिभेला चटका बसतो तेव्हा सायली पटकन त्याला थंड पाणी देते आणि त्याच्या हाताला पण थोडं भाजतं. सायली म्हणते, किती वेंधळेपणा करताय अहो, किती घाई करताय. घाई केली ना की नुकसान होतं बघा. कॉफी प्यायला घाई केली आणि प्रियाला जाब विचारायची पण घाई करताय तुम्ही. अर्जुन म्हणतो, सायली आपल्याला प्रियाच्या विरोधात एवढे पुरावे मिळालेत आणि तू म्हणतेस की तिला विचारायचं पण नाही, तिला जाबही नाही विचारायचा. सायली म्हणते, हो हे बघा, आपल्याला जे कळलंय त्यावरून आपण अंदाज बांधतोय की प्रिया खरी तन्वी नाहीये ते. अर्जुन म्हणतो, अगं पण. सायली म्हणते, आपल्याकडे काय पुरावा आहे याचा? ते गाठोडं प्रियाचं नाहीये याचाही पुरावा आहे का? आपल्या हातात जेव्हा सगळे पुरावे येतील ना तेव्हाच आपण सगळ्यांना सांगू शकू की ती प्रिया तन्वी नाहीये. अहो सहज जाता जाता सांगून टाकायचं असं सत्य नाहीये हे. अर्जुन म्हणतोय, बरोबर आहे तुझं सायली, सगळ्यांच्या तन्वी बद्दलच्या भावना काय आहेत हे कळतंय मला. सायली म्हणते, आपण जेव्हा हे सत्य सगळ्यांसमोर आणू ना तेव्हा कोणाच्याही मनात शंका राहायला नको. प्रियाला वेळेच्या आधी हे सत्य कळायला नको. जर तिला हे कळलं ना तर ती कोणाचा जीव घ्यायलाही कमी करणार नाही. आपल्याला हा धोका पत्करता येणार नाहीये. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुझं सायली, माझं मन म्हणतंय की तिला घरच्यांना सगळं खरं सांगायचं आणि त्या प्रियाला घराबाहेर हकलून द्यायची. पण माझा मेंदू सांगतोय की तू जे बोलतेस ते बरोबरच आहे. तुझं म्हणणं पटतंय मला. सायली म्हणते, अहो बायको नेहमी बरोबरच बोलत असते. आता ती कॉफी प्या पण फुंकर मारून, सावकाश. अर्जुन म्हणतो, बरं बाबा बायको. हे दोघेही आता तिथे कॉफी पितात आणि मग घरी जाण्यासाठी निघतात. तेव्हा त्यांना येतो प्रतिमात्याचा फोन. पण मध्ये त्यांनी मैना आणि प्रियाचा एक सीन घेतलाय बरं का. प्रिया करत असते पोळ्या. आता तिने मगाशी त्या म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये दाखवलं ना, मैनाला कॉल केलेला असतो, मैना फोन उचलत नाही. मैना एका शेजारच्या बाईच्या मोबाईलवरनं तिला कॉल करते, त्यामुळे प्रिया तो फोन स्पीकरवर टाकते. तिकडनं मैना एक्साइटमेंटमध्ये म्हणते, अगं ये बबले मी बोलते, अगं तुझी आई ग. तो स्पीकरवर असतो बरं का फोन. कल्पनाताई आणि विमल दोघी हिच्याकडे बघायला लागतात. घाबरते ना प्रिया. मैना म्हणत असते, अगं त्याचं काय झालं, आमच्या फोन मधला बॅलन्स संपला ना. अगं त्या शेजारच्या वहिनीकडून फोन घेतलाय तुला. प्रिया म्हणते, कोण बोलतंय? प्रियाने तो फोन कानाला लावलाय आणि म्हणते कशी, कोणाची आई बोलते?
आता ही मैना म्हणते, अगं तुझीच आई बोलते ना. प्रिया म्हणते, काय रॉंग नंबर, रॉंग नंबर, कोणता नंबर पाहिजे तुम्हाला? मैना तिकडनं म्हणत असते, अगं माझ्या बबलीचाच नंबर हवाय. प्रिया मात्र रॉंग नंबर म्हणून फोन कट करते. मैना विचार करते, काय बाई अशी खोटं बोलण्यात कोणी हात धरणार नाही हिचा. प्रिया कल्पनाताईंना म्हणते, रॉंग नंबर होता. बापरे, किती रॉंग नंबर येतात नाही आजकाल. असं म्हणून ही निघून जाते घरात. कल्पनाताई म्हणतात, काय गं विमल, अगं तो आवाज ओळखीचा वाटत होता ना? विमल म्हणते, हो ना वहिनी, कोणाचा आहे ते कळलं नाही, पण तो आवाज ऐकण्यासारखा म्हणजे ऐकल्यासारखा वाटतंय. कल्पनाताई म्हणतात, पण रॉंग नंबर म्हणून तन्वीने फोन का ठेवला असेल मग? थोडीशी शंका आली आहे कल्पनाताईंना. पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. अर्जुन आणि सायली अजून त्या कॅफेमध्येच आहेत. अर्जुन म्हणत असतो सायलीला, सगळ्या बाजूने आपल्याला आता तपासून बघायचंय आणि पुरावे हाती घ्यायचेत. तेवढ्या प्रतिमा आत्याचा फोन आलाय सायलीला. अर्जुन म्हणतो, स्पीकरवर टाक ना सायली फोन. सायली म्हणते, बोला प्रतिमा आत्या. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली अगं कामात आहेस का गं बेटा, मला तन्वीबद्दल काहीतरी बोलायचंय. अर्जुन आणि सायलीला आता ते खटकतं. सायली म्हणते, आत्या काय बोलायचंय प्रियाबद्दल, बोला ना. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली बेटा तुला माझं बोलणं जरा खटकेल, पण कसं असतं ना सायली, एका आईला मुलीबद्दल जे जे वाटेल ना त्यातलं काहीच मला तन्वीबद्दल वाटत नाही ग. म्हणजे तिचा खोटेपणा उघडा पडलाय म्हणून हे होत नाहीये ग, पण जेव्हापासून मी या घरात आले ना तेव्हापासून तिच्यासाठी माझ्या मनात काही उमटलंच नाही ग. कधी कधी तर मला वाटतं की आम्हा दोघींमध्ये काही नातं आहे की नाही. सायली म्हणते, म्हणजे प्रतिमात्या ही तुमचीच मुलगी आहे की नाही अशी तुम्हाला शंका वाटते का? प्रतिमात्या सायलीला म्हणतात, हो अगं सायली, माझं काही चुकतंय ग. सायली म्हणते, नाही नाही आत्या, असं काही नाहीये. हे बघा, म्हणजे कसं सत्य आपल्याला कुठेतरी मनातून कळत असतं. म्हणजे बघा ना, ते सदाशिव आणि मैनावती घरी आले होते तेव्हा मलाही असंच वाटत होतं ना की ते माझे आई वडील नाही आहेत, आणि बघा ना तसंच निघालं. तुमचं मनही तुम्हाला का खोटं बोलेल? प्रतिमात्या म्हणतात, सायली तुझ्याशी बोलून छान वाटतंय ग. मला ना असं अपराधी वाटत होतं बघ, की मला माझ्या मुलीवर मायाच करता येत नाही, पण मी ना एक प्रयत्न करून बघते हं सायली. सायली म्हणते, कसला प्रयत्न प्रतिमात्या? प्रतिमात्या म्हणतात, मी जर तन्वी सोबत जरा जास्त वेळ घालवला तर आमच्यामध्ये काही निर्माण होईल का ग नातं? सायली म्हणते, प्रतिमात्या नातं जुळो न जुळो, पण तुम्ही तिच्यासोबत नक्की वेळ घालवा, म्हणजे तुम्हाला तिचा खरेपणा नक्की कळेल. मी आहे तुमच्या बरोबर, म्हणजे तिने जर काही खोटेपणा केलास तर आपण पकडू शकू. प्रतिमात्या म्हणतात, हो चालेलच सायली, आपण हे लवकरात लवकर जमवून आणू बाई. सायली म्हणते, हो नक्कीच आत्या, काळजी करू नका आणि या बाबतीत कोणाशी काही बोलू नका हं. प्रतिमात्या म्हणतात, ठीक आहे ठेवते. म्हणजे आता प्रतिमात्या आणि सायली या दोघी मिळून प्रियासोबत वेळ घालवणार आहे. म्हणजे सायली नाही घालवणार, पण सायली हे सगळं मॅनेज करणार. त्यामुळे प्रतिमात्याला प्रिया ही खरी तन्वी नाहीये या बाबतीत आणखीन शुअरिटी होईल. हे एक मध्ये काहीतरी नवीन ट्विस्ट आणला त्यांनी, म्हणून म्हणलं पूर्ण एपिसोड बघा, ऐकण्यासारखे असतात पूर्ण एपिसोड, खूप छान दाखवत आहेत ते सध्या. आता प्रतिमात्याने फोन ठेवलाय. सायली अर्जुनला म्हणते, अहो बघा ना, आपल्याला प्रियाच्या बाबतीत पुरावे मिळणं आणि प्रतिमात्याला प्रियाच्या बाबतीत हे असं जाणवणं हा नक्कीच योगायोग नाहीये. आता बघा, प्रियाचं हे सत्य लवकरच समोर येणार. प्रियाच्या पापाचा घडा भरलाय. अर्जुन म्हणतो, हे नाटक त्या प्रियाने सुरू केलं ना, आता शेवट आपण करूयात सायली. आता तेवढ्यात अर्जुनला चैतन्याचा कॉल आलाय. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, आपले क्लायंट आहेत ना ते सोनवणे, त्यांना अटक झाली रे. अर्जुन म्हणतो, काय? अरे आपल्याकडे पुरावे आहेत. चैतन्य म्हणतो, अरे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या भावाने सगळं घडवून आणलंय, तू लवकर ये यार, लवकर ये पोलीस स्टेशनला. अर्जुन म्हणतो, बरं निघतो मी, तू कुठेस? चैतन्य म्हणतो, मी मैपतच्या घराजवळ त्या माणसाला भेटायला आलो होतो. अर्जुन म्हणतो, तू जा तिकडे पोलीस स्टेशनला, मी आलोच. सायली म्हणते, काय हो, काय झालं? अर्जुन म्हणतो, अगं माझ्या एका क्लायंटला अटक झाली, मला जावं लागेल, तू जाशील का घरी? सायली म्हणते, हो मी जाते रिक्षाने. अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तिथे नागराजला काहीतरी बोलून जातो बरं का. नागराज, मैपत, अर्जुन तिघे पण पोलीस स्टेशनमध्ये समोरासमोर येतात. मजा येते हा प्रेक्षकांनो आजचा एपिसोड बघण्याची. पुढच्या सीनमध्ये दाखवलंय की ही प्रिया घरात जाऊन त्या मैनावतीला फोन लावते आणि झापते आणि तिला म्हणते, पुढच्या वेळेला जर का दुसऱ्या नंबरवरून फोन लावला ना तर मी अजिबात पैसे देणार नाही हा. मैनावती म्हणते, अगं एवढं काय केलंय पण मी? प्रिया म्हणते, अगं ए बाई, अगं मी फोन स्पीकरवर ठेवला होता, तिथे ती कल्पना आणि विमल होती ना, काय म्हणालीस तू? मी तुझी आई बोलते. त्या विमलने आणि कल्पनाने ऐकलं ना, एवढं घाईघाईत फोन करायची काय गरज होती तुला? मैनावती म्हणते, अगं त्या फोन मधला बॅलन्स संपला ना माझा, पैसे पैसे. अगं कोणाला पण फोन करावा लागतो ना ग, मग फोन करता येत नाही आम्हाला. प्रिया म्हणते, थोडक्यात काय आणखीन पैसे हवे असतील ना तुम्हाला?
मैनावती म्हणते, नाही तसं नाही, पण ते पण हाय. पण काय ग, मला सांग, त्या सायलीला गुंडाळलंस ना तू? प्रिया म्हणते, त्या सायलीला गुंडाळणं सोपं नाहीये. ते प्रकरण कसं बसं निस्तरलंय मी. त्या सायलीचं आणि अर्जुनचं माहीत नाहीये तुला. ते हात धुवून माझ्या मागे लागलेत. त्यामुळे प्लीज प्लीज सावध राहा. ते दोघे तुमच्या घराच्या आजूबाजूला चौकशी जरी करताना दिसले तर मला फोन करायचा नाही. मैना म्हणते, अगं बाई मग? प्रिया म्हणते, मला मेसेज करायचा, मग मी तुम्हाला फोन करणार. मैना म्हणते, हा कळलं कळलं, पण ते बॅलन्स कळलं ना तुला? प्रिया म्हणते, बघते बघते, फोन ठेव आता. असं म्हणून प्रियाने फोन ठेवलाय बरं का मैनाचा. प्रिया आता विचार करते, बापरे आज थोडक्यात वाचले मी, पण ही सायली मला कामात अडकवून गेली तरी कुठे? प्रियाला अजूनही माहित नाहीये की सायली आणि अर्जुन तिच्याबद्दल सगळी चौकशी करताय आणि त्यांना सत्य कळलंय. पण आता नागराज पण तिला अलर्ट करतो बरं का फोन करून. कसं ते बघत राहा शेवटपर्यंत. इकडे हा सचिन त्या अस्मिताला डिस्टर्ब करत असतो. त्याला त्याचं वॉयलेट सापडत नसतं. अस्मिता अथर्व शीर्ष म्हणत असते. सचिन म्हणत असतो, अस्मी यार माझ्या वॉयलेट होतं इथे, तू पैसे काढलेस का यातले? कुठे ठेवले सांग ना यार प्लीज. अस्मिता अथर्व शीर्ष म्हणत असताना त्याला अशी खाणाखुणा करत असते, पण सचिनला काही कळे ना ते कुठे ठेवलंय पाकिट. तो म्हणत असतो, यार 2 मिनिटं ब्रेक घे ना ग अस्मी, मला दाखव ना कुठे आहे माझं पाकिट. आता ती अस्मिता शेवटी नमस्कार करते, उठते आणि ते पाकिट त्याला काढ. सचिन आता मुद्दाम नाटकं करायला लागलाय बरं का, आणि त्याची नाटकं उघड उघडपणे सगळ्यांनाच लक्षात येत आहेत, रादर अस्मिताला पण. सचिनला आता अस्मिता ते वॉयलेट देते. सचिन म्हणतो, सॉरी ग अस्मी, मी अचानक तुझ्यावर ओरडलो ग, सॉरी. पण अस्मिता थोडंसं दुर्लक्ष करते. सचिन आता मुद्दाम म्हणतो, अगं हल्ली माझ्याकडे पैसे खूप कमी असतात ग अस्मी, म्हणजे बघ ना कुठेही गेलं ना पॅनिक व्हायला होतं ग. म्हणजे कॅनडाला असताना चांगलं होतं बघ, आपल्याकडे पैशांचा वर्षा होता, पण बघ ना ग आता कसं होऊन बसलंय. हातात सुद्धा माझ्याकडे पैसे नसतात ग एवढे, म्हणजे बघ ना माझं अकाउंट पण फ्रीज होऊन बसलंय. अस्मिता म्हणते, अरे ठीक आहे सचिन, बँकेचे टेक्निकल प्रॉब्लेम आहे, त्याला तू तरी काय करणार? आणि तुला कोण म्हणालं रे आपल्याकडे पैसे नाही आहेत ते? सचिन म्हणतो, अगं पण. अस्मिता आता तिचं क्रेडिट कार्ड काढते कपाटातनं आणि सचिनला देते. सचिन म्हणतो, अगं नको नको अस्मिता, हे मला नकोय, हे हे बरं नाही वाटणार. अस्मिता म्हणते, का रे काय झालं? सचिन म्हणतो, अगं मी जर हे घेतलं ना कार्ड तर सगळे तुझे घरचे म्हणतील की मी तुझ्या जीवावर मजा मारतोय. अस्मिता म्हणते, नाही रे सचिन, असं का वाटेल कोणाला? मी कशाला कोणाला सांगू? आणि तसंही मागच्या वेळेला मी डॅडचं क्रेडिट कार्ड वापरलं तर ते मला रागवले होते, बोलले होते, पण तेव्हापासून मी माझंच क्रेडिट कार्ड वापरते. तू निश्चिंतपणे हे सगळं खर्च कर. आता ते क्रेडिट कार्ड वापरतोय म्हटल्यावर ते पैसे पुन्हा चुकवावे नाही लागणार का? अस्मिता पण काय गॅरंटीने त्याला पैसे देते बिचारी, तिचं तिलाच माहिती. सचिन आता लगेच तिला मिठी मारतो आणि म्हणतो, थँक्यू ग ब्युटिफुल, थँक्यू सो मच. आणि एकीकडे त्याला साक्षीचा मेसेज येतोय बरं का फोनवर. त्या मेसेजला तो बघतो आणि मनातल्या मनात विचार करतो, सॉरी सॉरी सॅम, माझ्यासाठी सध्या क्रेडिट कार्ड देणारी माझी बायको महत्वाची आहे. सॉरी ग साक्षी, माझ्या हातात जिचं क्रेडिट कार्ड आहे तीच माझ्यासाठी महत्वाची आहे, त्यामुळे तुला नाही ग, माझ्या बायकोला मी आता वेळ देणार, असं तो बोलतो आणि तो फोन बाजूला ठेवतो. आता इकडे अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनला पोहोचलेत. अर्जुनच्या कुठल्या क्लायंटला अरेस्ट होणार असती ना तर तो अर्जुन त्याला सोडवतो. आता तिथे ते सोडवतात, तो क्लायंट त्याला थँक्यू म्हणतो आणि ते दोघे निघणारच असतात. तेवढ्या तिथे नागराज आलाय बरं का. आता नागराज अर्जुनला काय बोलतो ते बघा. नागराज टॉन्ट मारतो अर्जुनला, काय रे अर्जुन, कोर्टापेक्षा जेलच्या वाऱ्या फार वाढल्या रे तुझ्या. अर्जुन त्याच्याकडे बघतो बरं का आता रागाने. नागराज त्याच्या जवळ येतो आता आणि म्हणतो, काय रे अर्जुन, खरं खरं सांग, नाही वेगवेगळ्या निमित्ताने तू मुद्दाम जेलमध्ये येतो ना अर्जुन, मुद्दाम येतो ना, खरं खरं सांग, मला भेटायला येतो की नाही तू? अर्जुन म्हणतो, नागराज तू विसरतोयस, मी एक ॲडव्होकेट आहे, आमचा पोलीस स्टेशन जेलशी संबंध असतोच रे, विसरलास का नागराज? नागराज म्हणतो, हो का, मला वाटलं की मी घातलेल्या कोड्याचं उत्तर शोधत शोधत तू मला विचारायला इथे आला होतास. अर्जुनला आता राग येतोय बरं का नागराजचा. नागराज म्हणतो, काय रे अर्जुन, सुटलं का रे, सुटलं त्या कोड्याचं उत्तर सुटलं तुला? अर्जुन त्याच्याकडे आता खूप रागाने बघत असतो. नागराज म्हणतो, नाही बरोबर आहे, वाईट वाटत असेल ना तुला, आपल्या आयुष्यातली मयसभा कोणती आहे हेच आपल्याला माहिती नाही, याचं वाईट वाटत असेल ना तुला अर्जुन? अर्जुन म्हणतो, तुला उत्तर देणं इज बिलो माइंटिक्रिटी असं काहीतरी म्हटलंय बरं अर्जुन, तो शब्द मला कळला नाहीये, म्हणजे कदाचित तुला उत्तर देणं याला मी बांधील नाहीये असं तो काहीतरी नागराजला बोलला. आणि नागराजला अर्जुनचं ते उत्तर खटकलं ना, अर्जुन त्याला फारच कॉन्फिडन्स जाणवला. अर्जुन एवढंच बोलतो आणि चैतन्याला म्हणतो, चल रे चैतन्य. आता तिकडून मैपत आल्यावर का कसल्या तरी सह्या करायला हे दोघे जण तिथे आलेत.
नागराज विचार करतो मनात, अरे मला वाटलं होतं हा अर्जुन त्या कोड्याचं उत्तर मागायला माझ्याकडे गयावया करेल, पण हा अर्जुन तर भलताच कॉन्फिडन्स दिसतोय. म्हणजे याला कोड्याचं उत्तर मिळालं की काय? याला प्रियाबद्दल सगळं कळलं तर नसेल ना? नागराज मनात विचारच करत असतो. तेवढ्यात मैपत तिकडून येतो आणि नागराजला टॉन्ट मारतो. मैपतला काही जेवण जात नसेल नागराजला टॉन्ट मारल्याशिवाय. मैपत आधी तर हसतो आणि म्हणतो, काही लोक चालता चालता खड्ड्यात पडतात पाटील, आणि काही लोक स्वतःच्या हातानं खड्डा करतात आणि त्याच्यात उडी मारतात. चला चला, कुठे सही करायची ते सांगा. मैपत एवढंच बोलतो आणि आता नागराजला ते खटकतं की काहीतरी गडबड आहे बॉस, काहीतरी गडबड आहे. मैपतने काही सांगितलं असेल का सायली अर्जुनला? नागराजच्या मनात आता प्रचंड विचार चालले आहेत. प्रियाबद्दल मैपतने सगळं सांगितलं की काय अर्जुनला, असं त्याला वाटतंय. आता सुभेदारांच्या घरचं सीन तुम्ही बघत आहात. यांनी गुलाबजामुनची पार्टी ठेवली आहे. विमल म्हणत असते, घ्या ना अजून गुलाबजामुन ताई. मग अस्मिता तिथेच आहे बरं का, आणि सचिन पण. सहज सायली म्हणते, काय हो अस्मिता ताई, तुम्ही बाळांची नावं ठरवली की नाही? सायली असं विचारल्या अस्मिता एक्सायटेड होते बरं का, आणि म्हणते, हो ग, ठरवलंय, एक फायनलाइज केलंय बघ. तुम्हाला कोणाला काही सजेस्ट करायचं असेल तर प्लीज करा, आधी सांगा नावं, ऐकायची आहेत मला. अश्विन तिला चिडवत म्हणतो, काय ग अस्मिताई, तू ठेवणार का बाळाचं नाव? मला तर वाटलं की ते बाळ मोठं होऊन तुलाच नाव ठेवणार. अस्मिता म्हणते, काय रे अश्विन, मार खाशील हा? अर्जुन म्हणतो, मला तर असं वाटतंय की बाळ खूप चिडणार आहे अस्मिताईवर. अस्मिताई म्हणजे बघा ना, म्हणेल ते बाळ की अस्मिताई म्हणजे माझी आई काहीच बनवत नाही माझ्यासाठी, किती आळशी आहे माझी आई, काहीच बनवत नाही माझ्यासाठी. अस्मिता म्हणते, जाऊ द्या बाबा, मला चिडवताय, मला जायचं माझ्या रूममध्ये, चालले मी. अर्जुन म्हणतो, बघा कट्टी घेतली अस्मिताईने. प्रतापराव म्हणतात, पुरे रे पोरांनो, नका चिडवू तिला, जाऊ दे अस्मिता, तू बस बरं इथे. कल्पनाताई सहज म्हणतात, अगं मुलगा झाला तर अंश नाव ठेवूया का, आणि मुलगी झाली तर अंशिका? प्रतापराव म्हणतात, चांगली नावं आहेत. सायली सहज विचारते, काय हो सचिन भाऊजी, तुम्ही काही नावं ठरवली का? हा सचिन फोनमध्ये बिझी असतो आणि एकदम रूडली बोलतो, नाही नाही, मी काही अशी नावं ठरवलेली नाही आहेत. अस्मिता म्हणते, अरे सचिन, सगळेच आई बाबा असा विचार करून ठेवतात. अरे साक्षी सारखा सचिनला फोन करत असते, पण सचिन तिचा फोन अवॉइड करतोय सगळ्यांच्या मध्ये बसून बरं का. अस्मिता म्हणते, अरे मीही काही नावं ठरवली आहेत, तू काही ठरवली आहेत का रे सचिन नावं? पण सचिन अस्मिताकडे बघतही नसतो. प्रिया मनात विचार करते, अगं मूर्ख मुली, अगं तुझा नवरा त्या गर्लफ्रेंडशी बोलण्यात बिझी आहे, तो कशाला तुझ्याशी बोलणार आहे? कल्पनाताई शेवटी म्हणतात, अरे सचिन, तू तुझं जे नाव असेल ना ते सांग की, काय नाव ठरवलंयस तू? आम्ही काही आमची मतं तुझ्यावर लादणार नाही रे. पण तो सचिन अजूनही त्याच्या फोनमध्ये डोकं घालून बसलाय बरं का, तो लक्ष पण देत नाहीये कोणाकडे. किती उद्धटपणा बघा ना. अस्मिता म्हणते, अरे बघ ना सचिन, आपल्याला चॉईस देतात सगळे, तू ठेव ना शॉर्टलिस्ट करून नावांची. आता सचिन सगळ्यांसमोर हिला रूडली बोलतो, काय करायचं ते कर ना ग अस्मिता, काय शॉर्टलिस्ट करायची ते कर, मला काही इंटरेस्ट नाहीये, तुला काय नाव ठेवायचं तर ठेव. खरं तर त्याने एवढं सगळ्यांमध्ये या पद्धतीने बोलायला नको होतं, पण तो बोललाय. अस्मिता म्हणते, असं का बोलतोय सचिन, सगळे तुझ्याशी प्रेमाने बोलतायत ना, तू का रे डोक्यात राग घालून बसलाय? सचिन आता तिथून उठून जातो, मी आहे माझ्या रूममध्ये म्हणून. आता अर्जुन खूप चिडतो बरं का, आणि म्हणतो, हा जगातला पहिला बाप असेल ज्याला त्याच्या नावाच्या म्हणजे पोरांच्या नावामध्ये सुद्धा इंटरेस्ट नाहीये. मग अस्मिता सारवासारव करायला लागते, अरे काय झालं ते अर्जुन, कॅनडामध्ये थोडे प्रॉब्लेम आहेत म्हणून तो जरा नाराज आहे रे. प्रतापराव म्हणतात, कसले ग प्रॉब्लेम अस्मिता, अगं कॅनडात तर त्याचं बरं चाललं होतं ना सगळं, आणि हे बघ अस्मिता, आम्ही त्याला जुळवून घेतोय तुला बरं वाटावं म्हणून, आम्ही तसा फक्त प्रयत्न करतोय बरं का अस्मिता, हे तुझ्या लवकरात लवकर लक्षात यायला हवं. आता अस्मिता खूप नाराज होते. मग सायली तिचा मूड बदलण्यासाठी म्हणते, जाऊ द्या बरं अस्मिता, ते हा विषय सोडा. तिच्या जवळ बसते सायली आणि म्हणते, सांगा ना तुम्ही काय नावं ठरवली आहेत? मग अस्मिता स्माईल करत म्हणते, अगं असं काही नाव ठरवलं नाहीये सायली, आधी बाळाचा जन्म तर होऊ दे, मग सांगते तुला नाव. अश्विन म्हणतोय, अस्मिताई अगं बारशाच्या दिवशी तरी सांगशील नावं? प्रिया येते आणि म्हणते, अस्मिता मी पण काही नावं शॉर्टलिस्ट करून ठेवली आहेत, तुला इंटरनेटवरनं काढून ठेवली आहेत नावं, मी प्रिंट आउट काढून देते तुला. तेवढ्यात आता प्रियाला नागराजचा फोन येत असतो बरं का. बोलता बोलता प्रिया मनात विचार करते, अरे यार, हा नागोबा मला का फोन करतोय सारखा सारखा, याला कळत नाही का, याचा फोन जेलमध्ये कोणी पाहिलं तर हा प्रॉब्लेम मध्ये नाही येणार का? प्रिया आता दातोट खाते अशी मनाशीच आणि तिथून निघून जाते बरं का, फोनवर बोलण्यासाठी नागराजशी. आता अर्जुन सायलीला म्हणतो हळूच, बघ बायको, तुझं म्हणणं अगदी बरोबर होतं, आपण या सचिनशी थोडं काय नीट वागायला लागलो आणि त्याने त्याचे रंग दाखवायला लागलेत बघ, दाखवायला सुरुवात केलंय त्याने. अस्मिताईला पण कळतंय आता त्याच्या चुका काय आहेत आणि काय नाही ते.
आता अर्जुन सायलीचा हा सीन झाल्यानंतर प्रियाचा सीन दाखवलाय बघा त्यांनी. आता हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. प्रिया नागराजवर ओरडून म्हणते, काय हो नागराज काका, कशाला फोन केलात मला? नागराज तिला सारखा सारखा कॉल करत असतो, म्हणजे आधी तर तिने अवॉइड केलाय पण आता रात्री बोलते ती त्याच्याशी. प्रिया ओरडून म्हणते, तुम्हाला किती वेळेला सांगितले डायरेक्ट कॉल नका करत जाऊ, मला वेळ मिळाला की मी कॉल करणार. नागराज म्हणतो, काय गे प्रिया, तू कधी फोन करणार होती का मला? तू माझ्यासाठी वकील शोधणार होती ना, काय झालं त्याचं? प्रिया म्हणते, शोधणार आहे मी वकील, सगळं फायनल झालं की सांगते ना मी तुम्हाला. नागराज म्हणतो, ए थापाडे, थापा नको मारू, तू मला गंडवायला गेलीस ना तर तुझे सगळे सूत्र माझ्या हातात आहे, लक्षात ठेव, नाही म्हणजे मी अर्जुन सायलीला सांगून देईल बरं का. प्रिया म्हणते, हे बघा माझं गुपित तुम्ही आधीच उघडं करायचा प्रयत्न करताय, हे काय मला माहिती नाही का नागराज काका? अर्जुन आणि सायलीला तुम्ही जे कोडं सांगितलंय ना ते माझ्यापर्यंत पोहोचेल असं वाटतं तुम्हाला? नागराज प्रियाला म्हणतो, जर त्या कोड्याचं उत्तर मी अर्जुन सायलीला दिलं प्रिया तर उद्या तू काय करशील? प्रिया म्हणते, तुम्ही त्याचं उत्तर देणार नाही हे मला माहिती आहे, कारण तुम्ही जर माझी मदत केली तर मी तुमची मदत करणार आहे हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. आणि तसंही काका, हे बघा अर्जुन सायली आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न करताय, तसं होऊ देऊ नका काका, आपल्याला या सगळ्यात फसायचं नाहीये, मी तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणार, तुम्ही थोडीशी वाट बघा प्लीज. नागराज म्हणतो, मी आता वाट बघू शकत नाही प्रिया, बस झाला आता. हे बघ, तू जर माझ्यासाठी काही करणार नशील तर मी सांगितलं ना अर्जुन सायलीला मी सगळं सांगणार आहे तुझ्याविषयी, सगळं. बरं ऐक, हे बघ तू सावध व्हावं म्हणून एक गोष्ट सांगतोय तुला. प्रिया म्हणते, कुठली गोष्ट? अर्जुन जेलमध्ये आला हे नागराज आता सांगतो. नागराज म्हणतो, अर्जुन जेलमध्ये आला होता, मी त्याच्याशी बोललो तेव्हा त्याच्या नजरेत मला प्रचंड कॉन्फिडन्स दिसला, मला वाटलं होतं कोड्याचं उत्तर जाणून घ्यायला तो माझ्याकडे गयावया करेल. म्हणजे प्रिया, अगं तू तन्वी नाहीयेस याचा पुरावा काहीतरी मिळालेला दिसतोय त्यांना, आणि लवकरच ते तुझ्यावर तो बॉम्ब टाकतील बरं का. प्रिया, मग तू इथे माझ्याबरोबर तुरुंगात राहणार, म्हणजे माझ्या बरोबर राहणार, त्यामुळे मी जे काही सांगतोय ते नीट लक्षात ठेव. एवढंच बोलून नागराज फोन कट करतो आणि प्रिया आता घाबरते. आणि पुढचा प्रोमो खतरनाक आहे. खरं तर मला ही गोष्ट खटकली आहे की अर्जुनच्या नुसत्या दिसण्यामुळे नागराजला कसं काय कळलं बरं की अर्जुनला पुरावा सापडलाय, हे जरा बात हजम नाही होई प्रेक्षकांनो, जे खटकलं ते खटकलं. आता पुढचा प्रोमो बघा. साक्षी आणि हा सचिन दोघे एका कॅफेमध्ये असतात. सायली तिथेच आलेली असते. साक्षी आता भांडत असते तिथे सचिनशी बरं का, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष साक्षीकडे जातं आणि सायलीचं पण. अर्जुन नाही, सचिन तिला असा मिठीत घेत असतो आणि म्हणत असतो, रिलॅक्स हो जरा. सायलीने पटकन त्या दोघांची शूटिंग काढली आहे बरं का. सायली आता विचार करते, बापरे ही साक्षी शिकळे जिवंत आहे आणि ही सचिन भाऊजी बरोबर काय करते, म्हणजे सचिन भाऊजीच्या आयुष्यातली ही मुलगी म्हणजे साक्षी शिखरे. आता सायलीने त्याला पाहिलं, हे सचिनने बघितलंय आणि तो घाबरतो सायलीकडे बघून. सायली त्याच्याकडे रागाने बघते आणि साक्षी सुद्धा सायलीकडे रागाने बघते. बापरे, हा सगळ्यात मोठा ट्विस्ट होता बरं का प्रेक्षकांनो. मस्त दाखवणार आहे पुढे मालिका. कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला काही मुद्दे खटकले तर मला नक्की सुचवा. बोलता बोलता आपले काही मुद्दे बोलायचे राहून जातात एपिसोड मोठा असल्यामुळे. बापरे, हळूहळू ते सगळंच एक्सपोज करताय प्रेक्षकांनो. मस्त दाखवली आहे त्यांनी आजची मालिका सुद्धा. कशी वाटली मला नक्की कळवा. आणि हो, उद्या मालिकेचा एपिसोड नाहीये बरं का, उद्या त्या लग्नानंतरचा महा एपिसोड आहे आणि आजचा लग्नानंतर आपल्या दुसऱ्या चॅनलवर थोड्याच वेळात येईल बरं का. आजचा ठरलं तर मगचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. भेटूयात सोमवारी ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.